माधवाचार्य म्हणून एक कलियुगामध्ये फार मोठं व्यक्तिमत्व होऊन गेले. कोणीतरी त्यांना सांगितलं, की "तू 12 कोटी गायत्री मंत्राचा जर जप घेतलास, तर हां. तुला साक्षात गायत्री माता दर्शन देईल." आता 12 कोटी गायत्री मंत्र म्हणून त्यांनी करून बघितला. हं. 12 झाले, 13 कोटी झाले, 14 कोटी झाले, 15 कोटी झाले, 25 कोटी झाले. म्हणजे विचार करा त्यांनी हं. वर्षानुवर्ष हे तप केलं असेल. पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांनाही असं वाटलं, की मे बी माझं काहीतरी मागचं असेल. हं. पण 25 कोटी म्हणजे ऑलमोस्ट डबल पेक्षा डबल जास्त झाले. झाले. हो. दर्शन काय होत नाही, मग त्यांनी सोडून दिलं. जाऊ दे नाही होतंय काय. मग त्यांना एकदा स्वप्नात दृष्टांत झाला, की "माधवा, का रे थांबवलास? तू परत सुरू कर." हं. आता स्वप्नात हे ऐकल्यावर किंवा स्वप्नावर दृष्टांत झाल्यावर ते म्हणाले, "काहीतरी असेल, मला एवढं आलंय, म्हणजे मी केल्याचं काहीतरी हं. पुण्य मी परत सुरू करतो." हं. परत सुरू केला त्यांनी आणि मग तेव्हा ती भाव, लय संपला होता त्यांचा ते सगळं. तर काही दिवसांनी, वर्षांनी त्यांना एक आवाज आला. हं. ज्या खोलीत ते जप करत होते तिथून, की "माधवा, बोल मी आलोय." नॉर्मल ह्याच्याप्रमाणे मी जप करतोय गायत्री मातेचा. गायत्री. आलोय. ते म्हणाले, "तुम्ही कोण? कुठून बोलताय? मला दिसत नाहीयेत. माझ्या समोर या." ते म्हणाले, "नाही येऊ शकत माधवा. तुझ्या गायत्री मंत्राच्या जपाने तुझ्या आजूबाजूला इतकं तेज झालंय, की तेज मला ते सहन होत नाहीये." ते म्हणाले, "तुम्ही कोण?" ते म्हणाले, "मी कालभैरव." माझ्या अंगावर काटा ओके. आहे मी सांगताना, की मी वाचलेली कथा तुम्हाला सांगते आणि मी प्रत्येक कथेतून काही ना काही सूक्ष्म उचलते आणि हं. ही कथा पण याच्यासाठी सांगते, की प्रत्येकाने उचलावं. हं. आणि ते म्हणाले माधवाचार्यांना म्हणजे इतकं पद आलं होतं, की ते म्हणाले, "तू कशाला आलायस? मी तर तुझी साधना केली नव्हती." तो म्हणाले, "नाही, तू माग, मी तुला द्यायला आलोय." ते ते म्हणाले, "मला तुझ्याकडनं काही नको. मी साधना केली, मला गायत्री मातेने दर्शन द्यावं. तू नकोस मला, तू जा." तर ती दर्शन देत नाही, तर मग तुझा काय उपयोग? हे हं. असं बोललेत ते ओके. कालभैरवाला. कालभैरव त्यांना म्हणाले, की "मला सांग, तुला दर्शन नाही दिलं, पण कधी विचार केलास का रे का?" मग पुन्हा शेवटी ते पण देव आहेत. "विचार केलास का रे असं का? तुझी मुलगी वयाची 30शी पार करून गेली होती. तिच्या पत्रिकेनुसार तिच्या पत्रिकेत हा योगच नव्हता, की तिचं लग्न होईल. आज तिचं लग्न होऊन तिला 2 मुलं आहेत आणि ती सुखी आहे की नाही संसाराने? बरं ही तुझी जप करत असताना तुझ्या इथे अतीव इच्छा होती की नाही ती? तू हे विसरलास, की तुझा जप होत असताना ती इच्छा तिकडे फलद्रूप होते. तुझा हा जप कुठेतरी कामी आला असेल ना? मी मगाशी तुम्हाला जे म्हटलं, की खरं. श्री स्वामी समर्थ हे म्हटलेलं कुठेतरी जमा होतंय आणि ते डिपॉझिट कुठे वापरलं जाईल हे समजायची बुद्धी आपली नाही." आणि मग कालभैरवांनी साक्षात त्यांना सांगितलं, की "एक काम कर, तुझं आता सगळं झालंय. आता तुझी जी काही इच्छा आहे, त्या इच्छेसाठी फक्त 1 करोड जप बाकी आहे. आणि हेच सांगायला मी तुला आलोय." ते म्हणाले, "ठीक आहे." आणि हे ऐकल्यावर मग माधवाचार्य पण हिरमुसले, की "अरे हं. हो रे, मी माझ्या आयुष्यातले." मग त्यांनी सगळी गणितं लावली. माझ्या बायकोचा आजारपण, माझ्या मुलीचं लग्न आणि हे सगळं किती छान झालं. बरं मी हं. कमवत काही नाही, फक्त जप करतोय. मग म्हणाले, "हो महाराज." आणि मग ते नतमस्तक झाले. नमस्कार केला त्यांनी, की "तुम्ही आलात. माझं माझं गतजन्मीचं पुण्य हं. फळलंय, की मला तुमचंही दर्शन झालं." आणि त्याच्या अगोदर अभिमान होता ना, मी एवढं करून आली करेक्ट, नाही ते. करेक्ट. मग त्यांची शरणागती झाली आणि म्हणाले, "माधवा फक्त 1 करोड जप कर." आणि त्यांनी तो 1 करोड जप केला आणि खरंच त्यांना गायत्री मातेने दर्शन दिलंय साक्षात